आणि आज साताऱ्यामध्ये महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले विराट शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरतील। यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हजर असतील। साताऱ्यामधल्या गांधी मैदानापासून रॅली सुरू होणार आहे आणि या रॅलीमध्ये एक विशेष रथ सर्वांचं लक्ष वेधून घेतोय। आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांनी। महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे आणि या मिरवणुकीमध्ये या रॅलीमध्ये जी काही सजावट आहे ती आणि या रॅलीचं स्वरूप मोठं दिसावं यासाठीचे प्रयत्न कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात केले जात असताना आता आपण पाहतोय ज्या ठिकाणी आता ही जी काही रॅलीतली जी काही रथ आहे तो रथ कशा पद्धतीने सजवण्यात आलेला आहे। आपण पाहतोय की फुलांच्या लड्या लावून हा संपूर्ण ट्रक सजवण्यात आलेला आहे। यावरती एक मोठं कमळाचं चिन्हही लावण्यात आलेलं आहे आणि हाच ट्रक जो आहे हाच जो रथ आहे तो संपूर्ण या मिरवणुकीमध्ये एक वेगळं वैशिष्ट्य मानलं जाणार आहे। ही मिरवणूक अवघ्या काही वेळामध्ये साताऱ्यातील मुख्य गांधी मैदान या ठिकाणाहून सुरू होईल। त्यानंतर राजपथ मार्गे या ठिकाणाहून ती शेटे चौक आणि पवई नाका असा त्याचा मार्ग असेल। या रॅलीला विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हेही या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। दादा, कुठपर्यंत आलंय काम, कशा पद्धतीने? थोडक्यामध्ये राहिलेलं आहे। बर, एक अर्धा तासात पूर्ण होऊन जाईल सगळं। दोन गाड्यांचं नियोजन केलं। जास्त लोक असल्यामुळे आमची परमिशन 15 लाख लोकांची सांगितली एका गाडीमध्ये। बर, या मिरवणुकीमध्ये खास करून 2 गाड्या अशा पद्धतीने सजवण्याचं काम सुरू आहे आणि या दोन्ही गाड्या या मिरवणुकीमध्ये या रॅलीमध्ये एक वेगळ्या पद्धतीने वैशिष्ट्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतील यात शंका नाही। कॅमेरामॅन निलेश शेवाळेसह राहुल तपासे, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।